सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेनं साहित्य पुरवल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। हा आरोप करताना एका दुकानातून तांदळे ब्लँकेट खरेदी करत असतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे। याशिवाय तांदळेनं सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी देखील केली आहे। बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडची भेट घेतल्याचाही दावा त्यांनी केलाय। केवळ एवढंच नाही तर बालाजी तांदळेनं सुदर्शन गुलेचा एक फोटो दाखवून धमकावल्याची देखील तक्रार धनंजय देशमुखांनी केली आहे। याच बालाजी तांदळेनं आरोपी विष्णू चाटेलाही पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिल्याचाही त्यांचा आरोप आहे। बालाजी तांदळे ज्यांनी की 1 जानेवारीला बीड पोलिसला तिथं मला आरोपीचा फोटो दाखवला की आता आरोपी कसा दिसतोय फरार झाल्यावर। मला दाखवायची गरज नसताना मला काही संबंध नाही त्याचा। आरोपी शोधणं हे यंत्रणेचं काम आहे। तर तिथं तसं मला त्यांनी एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे। समाजाला कारवाई 100% झाली पाहिजे ना। मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल? त्यांनी का असं केलं? त्याला कोणी अभय दिलं किंवा त्याला कोणी एवढी पुष्टी दिली? एवढं कसं करू शकला ते? किंवा हे सगळं आरोपीला करणं आहे का अलाउड? हे सगळं उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।